पुणे असो की माढा, आपण कधीच निवडणूक लढवणार नाही, शरद पवारांकडून पुन्हा एकदा स्पष्ट। विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर, देशातल्या मोठ्या पक्षाचा प्रचार थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे। आयकर विभागाने काँग्रेसची खाती गोठवल्याप्रकरणी शरद पवारांची प्रतिक्रिया। सांगलीच्या जागेबाबत अजूनही चर्चा सुरू असताना ठाकरेंनी एकतर्फी उमेदवारी जाहीर करणं अडचणीचं, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। CBS आणि दुसऱ्या एजन्सीज असतील त्यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात विरोधी आवाज हा दाबण्याच्यासाठी केला जातो असं दिसतंय। सांगलीच्या जागेबाबत अजूनही चर्चा सुरू आहे। चर्चा सुरू असताना ठाकरेंनी एकतर्फी उमेदवारी जाहीर करणं अडचणीचं आहे, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। साहेबांनी काल जाहीर केल्याप्रमाणे ते योग्य नाही, पण त्यांच्याशी बसून मार्ग काढू। सांगलीनंतर जालना लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस, 30 वर्ष सातत्याने काँग्रेसचा पराभव होत असल्यामुळे ही जागा ठाकरे गटाला सोडावी, माजी आमदार शिवाजीराव चोथे यांची मागणी। लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याबद्दल शाहू महाराजांनी मानले मविया नेत्यांचे आभार, जनतेच्या आग्रहामुळे निवडणूक लढतोय। शिवाजी महाराज शाहू महाराजांचे विचार पुढे नेणार, शाहू महाराजांची प्रतिक्रिया। या पक्षांचे सर्व नेते त्यांचे प्रथम आभार मानतो। रशियाप्रमाणे देशामध्ये हुकुमशाही सुरू, इलेक्टोरल बॉन्डमधून हजारो कोटी रुपये भाजपकडे जमा झाले। इलेक्टोरल बॉन्ड जगातील सर्वात मोठा घोटाळा, संजय राऊतांची भाजपवर टीका। केजरीवालांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्या सोबत उभं राहणार, राऊतांचं वक्तव्य। रशिया में, चाइना में और जहाँ जहाँ तानाशाही के राज चलते हैं वहाँ इस प्रकार से काम वहाँ की सरकारें करती है। उसे हम डेमोक्रेसी नहीं मानते, ये तानाशाही है, ये जंगलराज है। अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये पंकजा मुंडेंचं भव्य स्वागत। पंकजा मुंडेंच्या स्वागतासाठी नगर पाथर्डी रस्त्यावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। 10 JCBच्या माध्यमातून पंकजा मुंडेंवर पुष्पवृष्टी। शहरातील नाईक चौकात फटाक्यांची आतषबाजी। बीड लोकसभेच्या भाजपा उमेदवार पंकजा मुंडे अहमदनगरमध्ये मोहटा देवीला 1.5 किलोचा चांदीचा मुकुट केला अर्पण। भाजप नेत्या पंकजा मुंडेंना कार्यकर्त्यांनी दिला 5 लाखांचा धनादेश। गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूक खर्चासाठी धनादेश दिल्याची माहिती, मात्र धनादेश वटवणार नसल्याची पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। जागा वाटपाचा तिढा सोडण्यासाठी नाना पटोले तडकाफडकी भंडाऱ्यात। भंडारा गोंदिया दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीची बैठक। चंद्रपूर आणि लोकसभा मतदारसंघाचे महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या बैठकीला हंसराज अहिर यांनी फिरवली पाठ। तिकीट कापल्यानं अहिर नाराज असल्याची चर्चा। भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर प्रतापराव चिखलीकरांकडून नांदेडमध्ये गाठीभेटी सुरू, तर अशोक चव्हाण आणि वसंतराव चव्हाण यांच्यात फरक, चिखलीकरांचं वक्तव्य। मवियाच्या बैठकीनंतर अंजलीताई आंबेडकर यांच्याशी चर्चा झाल्याची बातमी खोटी, अशी कोणतीही चर्चा झालेली नाही, वंचितचे सिद्धार्थ मोकळे यांची माहिती। विजय शिवतारेंना समज देऊनही पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं शिंदे गटाकडून शिस्तभंगाची कारवाई होणार, सूत्रांची माहिती। विजय शिवतारे बारामतीतनं निवडणूक लढवण्यावर ठाम, उद्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या इंदापूरचा दौरा करणार। माझ्या भूमिकेत कोणताही बदल नाही, महायुतीची जागा धोक्यात आहे हे मी सांगितलं, अपक्ष लढलो तरी जिंकेन, विजय शिवतारेंचं वक्तव्य। बदल काहीच नाही, निश्चितपणे महायुतीची ही सीट धोक्यात आहे। निवडून येणे हाच निकष असेल तर विजय शिवतारे आणि धनुष्यबाण असेल तर ही सीट मी निश्चित जिंकेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।